जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या मराठा विभागातील पाटकर लाईन जवळ मागील 38 वर्षापासून सार्वजनिक चौथरा होता। या ठिकाणी येथील स्थानिक नागरिक हिंदू सण साजरे करत होते, परंतु रस्ता दुरुस्ती होत असल्याने चौथरा तोडण्यात आलाय। त्यावेळी स्थानिक नगरसेवक सोनू चांदपूर यांनी नागरिकांना पुन्हा नव्याने चौथरा उभारून देऊ असं आश्वासन दिलं होतं। त्यानंतर येथील चौथऱ्याच्या कामाला देखील सुरुवात झाली, परंतु काही नागरिकांचा विरोध असल्याने येथील स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत। 38 वर्षापासून या ठिकाणी गणपती उत्सव, छोटे मोठे वाढदिवस साजरे केले जातात, मग आता विरोध का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाय। सदर जागेवर काही कुटुंब पार्किंग आणि रात्रीच्या वेळी फटाके, वाढदिवस आणि गोंधळ घालत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली। तसेच याविषयी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक सोनू चांदपूर यांना जाब विचारत घटनास्थळी पाहणी करून पुन्हा नव्याने चौथरा उभारून देण्याची मागणी करण्यात आली आहे। आकाश सहाने, जनसंवाद न्यूज, उल्हासनगर। बाळमित्र मंडळ, पाटकर चाळी आणि आजूबाजूचा परिसर मिळून हे दरवर्षी या ठिकाणी गणपती उत्सव, नवरात्री, होळी असे सगळे उत्सव साजरे केले जायचे। सत्याची पूजा व्हायची, माफक स्वरूपात एकदम व्यवस्थित कार्यक्रम व्हायचे। त्यावेळेला छोटंसं स्टेज होतं, ते स्टेज रोड झाल्याने कटिंग झालं, पण रोडमध्ये जागा नाही, ती रोडच्या बाजूची जागा आहे, त्या ठिकाणी ते झालं होतं। कोणाचा अडसर पण नव्हता, कोपऱ्यातच तिची जागा आहे, त्या ठिकाणी तो कार्यक्रम व्हायचा पाटकर चाळीचा। पण आता काय झालं माहिती आहे का, की स्टेजसाठी नगरसेवकांकडे सगळ्यांनी पाठीमागे लागले किंवा आम्हाला एक छोटंसं का होईना छोटंसं स्टेज बनवून द्या, तर त्यांनी आम्हाला शब्द दिला की बनवून देतो स्टेज। त्यानंतर मग काय त्यात कोणाचे यात हे काही सांगता येत नाही, पण ते स्टेज काही दिवसासाठी स्थगित करण्यात आलं। पण माझं प्रत्येकाची इथल्या नागरिकांची, रहिवाशांची एक इच्छा आहे की बाळमित्र मंडळाचे जे स्टेज बनवून त्या ठिकाणी पुन्हा पूर्वत कार्यक्रम सुरू करण्यात यावे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पण जे पहिलं होतं तसं होतं, पहिलं कसं सगळ्यांचं होतं, पूजा होतं, ते गणपती ठेवत होते, सगळं काय होतं ना इकडं पहिलं। कुणाचं तर काय हायच नाही तर प्रश्न, जे आहे ते सगळं आता जे काय होत असेल चांगल्यासाठीच होते ना, थोडी वाईटसाठी होते, आमच्या मर्जीनेच होते ना ते। विरोध कोणाचा येतो आता काय माहिती कोण काय करते ते आम्हाला थोडी माहिती आहे। हो, कोणाला चाय पाणी भेटत असेल म्हणून ते येऊन करत असतील। तर या एवढ्या वर्षापासून आमचं इथे एवढे रहिवासी, आम्ही जवळजवळ 50 वर्षापासून इकडे राहतोय। 35 वर्षापासून आमचा बाळमित्र मंडळ गणपतीचा उत्सव आम्ही साजरा करायचो इकडे दरवर्षीप्रमाणे, आणि सत्यनारायणची पूजा वगैरे पण घालायचो इकडे समोर। नंतर रोड कटिंग मध्ये ती जागा गेली, मग आम्ही 35 वर्षापासून गणपती बसवतो। 11 दिवसाचे गणपती असतात, भंडारा असतो, पूजा असतो, सगळं आम्ही करतो व्यवस्थित म्हणजे। पण आता आम्ही नगरसेवकला सांगितलं होतं सोनू चांदपूरला की नंतर आम्हाला जरा स्टेज वगैरे बांधून द्या आणि आम्हाला मंदिर बांधा एक आता। तर आता स्वामींचं मंदिर ते म्हणाले आम्ही बांधतोय म्हणून असं। तर त्याच्यामुळे आता कोणाला ऑब्जेक्शन काय झालेलं आहे म्हणजे आता ते जरा बघा तुम्ही, ते तोडलं गेलेलं आहे, म्हणजे फेन्सिंग वगैरे बांधलं होतं सोनू चांदपूरनी असं, पण त्यांनी काहीतरी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे वगैरे। पण आता आम्हाला शेवटी ते मंदिर वगैरे जे आहे, आम्हाला जे सोनू चांदपूर बोलले ते आम्हाला पाहिजे। इथे सुरुवातीपासून स्टेज होतं, खूप वर्षापासून इकडे गणेशोत्सव साजरा केला जायचा, लोकांच्या घरातले छोटे मोठे कार्यक्रम केले जायचे। पण ही लोक आल्यापासून ह्या लोकांनी रात्री अपरात्री 2ला 2:30ला येऊन एवढ्या मोठ्यामध्ये गाणी लावतात की विचाराची सोय नाही। मी अक्षरशः वरून खाली येते आणि त्या लोकांना सांगते, हा काय गाणी लावायचा तुमचा टाइम आहे का? फटाके वाजवणार रात्री 12 नंतर। आमच्यासारख्या ब्लड प्रेशर झालेल्या माणसाला, वयस्कर माणसांना याचा किती त्रास आहे, आणि मग ते दिवसा गायब होतात, रात्री यांची 2 नंतर सकाळ होते। रात्री अपरात्री तुम्ही गाणी लावणार, फटाके वाजवणार, आजूबाजूच्यांना किती त्रास आहे याचा तुम्ही काहीच पर्वा करत नाही। हा सगळा त्रास आमचा कमी झाला पाहिजे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।